नमस्कार, मी प्रशांत कदम. शिंदेंची शिवसेना म्हणजे शहासेना आहे असं संजय राऊत टीका करताना अनेकदा म्हणत असतात. पण चित्र याच्यापेक्षा थोडंसं अजून वेगळं आहे. याच सेनेमध्ये एक फडणवीसांची सेनासुद्धा लपलेली आहे. आणि आता 2029ची निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये फडणवीसांची माणसं नेमकी किती याचं काउंटडाऊन वाढत जाणार आहे. त्याची पहिली झलक, त्याचा पहिला ट्रेलर काल फडणवीसांनी शिंदेंना साताऱ्यात दाखवून दिलेला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. पालकमंत्र्यांना सुद्धा पोलीस जुमानत नाहीयेत. त्यांच्या हाताला जखम झाली, ते धावत आपल्या सदस्यांना घेऊन आलेले होते. सदस्यांची पळवापळवी झाली. सोबतच या संपूर्ण खेळामध्ये प्रशासन ज्या पद्धतीनं सहभागी झालं ते सुद्धा या महाराष्ट्राच्या परंपरेला लाज आणणारं आहे. सदस्य, निवडून आलेल्या सदस्यांना मतदान करता येऊ नये याच्यासाठी गुन्हे दाखल होतात आणि ते ऐन आदल्या रात्री. हा सगळा प्रकार जो आहे तो नीट समजून घेण्याआधी मुळात या संपूर्ण खेळाची बॅकग्राऊंड जी आहे ती नीट समजून घेतली पाहिजे. सातारा हा यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, यांचा जिल्हा, सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना केवळ राज्यच नव्हे देशभरामध्ये ओळख होती, त्या यशवंतरावांच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये हा खेळ झालेला आहे. आता एक लक्षात घ्या की या सरकारच्या कॅबिनेटमध्ये सर्वाधिक मंत्री ज्या जिल्ह्यातून येतात तो जिल्हा म्हणजे सातारा. 4 कॅबिनेट मंत्रीपदं या जिल्ह्यामध्ये आहेत. आणि जो जिल्हा आजवर काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी शरद पवार यांचा बालेकिल्ला होता, तिथं आता भाजप आपले पाय रोवत चाललेली आहे. म्हणजे आत्ताची जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एकही उमेदवार आपला सातारा जिल्ह्यात निवडून आणता आला नाही, की जो कधी काळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. जिल्हा परिषदेच्या बाबतीत पण तेच आहे. 1999 पर्यंत काँग्रेस आणि 1999 ते आत्तापर्यंत राष्ट्रवादीचं इथं वर्चस्व होतं. पण आता इथं झेंडा रोवायचा आहे तो भाजपला, आणि तो रोवण्यासाठी ते काय करू शकतात हे त्यांनी काल सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा तर आपण आकडेवारी समजून घेऊयात की सातारा जिल्हा परिषदेचा निकाल जो आहे तो नेमका कसा आलेला होता. निवडणुकीच्या आधीच निवडणूकपूर्व युती शिवसेना, शिंदे आणि राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी यांची एकत्रित निवडणूकपूर्व आघाडी होती. म्हणजे निवडणुकीच्या आधीच आपण भाजपच्या विरोधात आहोत हे त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. एकूण जागा आहेत 65. त्यापैकी 27 जागांवर भाजप विजयी झाला, तर राष्ट्रवादी काँग्रेस 20 आणि शिवसेना शिंदे गट 15 म्हणजे 35 जागा या निवडणूकपूर्व अलायन्सला मिळाल्या, ज्या बहुमतापेक्षा एकनं जास्त होत्या. सोबतच काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 आणि अपक्ष 1 अशा ज्या 3 जागा होत्या त्यांनी सुद्धा यांना पाठिंबा दिल्याचा दावा होता. म्हणजे 35 आणि 38 असं बहुमत त्यांच्याकडे आहे, हा त्यांचा दावा होता. पण प्रत्यक्षात काय झालं? भाजपच्या प्रिया शिंदे, आता इथून खरा खेळ सुरू होतो. प्रिया शिंदे कोण आहेत? तर आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी. महेश शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत, पण त्यांची पत्नी भाजपच्या तिकिटावरती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभ्या पण राहिल्या आणि नंतर त्याच अध्यक्षपदाच्या उमेदवार पण होत्या. आता हा काय प्रकार आहे? तर मुळात महेश शिंदे हे पूर्वीपासून फडणवीसांचे कार्यकर्ते मानले जात होते. ज्यावेळी निवडणूक लढायची वेळ आली त्यावेळी कोरेगाव मतदारसंघ जो आहे तो, त्यावेळी शिवसेना आणि भाजप ज्यावेळी एकत्रित होते त्यावेळी भाजपच्या कोट्यामध्ये नव्हता, म्हणून त्यांना शिवसेनेच्या तिकिटातून लढायला लावलं. आणि नंतर जे बंड झालं त्याच्यामध्ये सुद्धा महेश शिंदे हे एकनाथ शिंदेंच्या सोबत गेले. म्हणजे एक प्रकारे माणूस फडणवीसांचा पण पक्ष शिंदेंचा, अशी काहीतरी परिस्थिती. आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा भाजपनं हे टार्गेट ठरवलं की सातारा काबीज करायचा आहे, साहजिक आहे की महेश शिंदेंच्या पत्नीला जिल्हा परिषदेसाठी कमळाच्या चिन्हावरती लढायला लावलं. महेश शिंदेंची थोडीशी अडचणही झालेली असणार, पण त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते धनुष्यबाणाच्या चिन्हावरती जे निवडून आले
ते सुद्धा या निवडणुकीमध्ये ज्यावेळी भाजपला गरज होती त्यावेळी भाजपच्या बाजूला आले आणि तेच दोन शिवसेनेचे म्हणजे महेश शिंदेचे कार्यकर्ते यांच्याच मतावरती भाजपचा आता इथं विजय झालेला आहे. म्हणजे बघा, शिंदेंना मात देण्यासाठी पुन्हा शिंदेंच्याच पक्षाच्या लोकांचा वापर करून फडणवीसांनी त्यांना धडा शिकवलेला आहे. आता काल जो प्रकार झाला तो अतिशय भयानक प्रकार आहे. एकतर याच्यामध्ये सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे की या सत्ताधाऱ्यांच्या खेळामध्ये प्रशासनानं सहभागी होणं. म्हणजे जिल्हा परिषदेची ही लढाई सत्ताधारी आणि विरोधक अशी पण नाहीये, ती आहे सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारीच. म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष जरी इथं थोड्याफार प्रमाणामध्ये मजबूत असला तरी मुळात शंभूराज देसाई पालकमंत्री, मकरंद पाटील कॅबिनेट मंत्री हे दोघं आणि शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष हे तिघं एकत्रितपणे इथं सत्ता स्थापनेची स्वप्न बघत होते. आणि दुसऱ्या बाजूला जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले आणि इतर सगळी भाजपची मंडळ. आणि या खेळामध्ये जो आपला माणूस त्या काळी शिवसेनेत पाठवलेला होता तो योग्य वेळ येताच फडणवीसांनी वापरलेला आहे. आता कालच्या या संपूर्ण निवडणुकीमध्ये फायनली काय झालं तर प्रिया शिंदे ज्या भाजपच्या उमेदवार आहेत त्यांना 33 मतं मिळाली आणि एकूण जी 65 मतं होती त्यातली 2 मतं जी आहेत ती टाकताच आली नाहीत. अनिल देसाई आणि संदीप मांडवे हे जे राष्ट्रवादीचे 2 सदस्य होते त्यांना शेवटपर्यंत मतदान करता आलं नाही. ज्या दिवशी मतदान होणार होतं त्याच्या आदल्या रात्री एक गुन्हा दाखल होतो. आणि गंमत बघा, वाई तालुक्यातले एक सदस्य आहेत शिंदे म्हणून की जे सगळ्या सदस्यांना महाबळेश्वरमध्ये ठेवलेलं होतं 2 दिवस आधी. त्याच्या आधी ते कुठं गोव्यात होते आणि अचानकपणे या सदस्याचा मुलगा एक पोलिसांमध्ये जाऊन कंप्लेंट देतो की माझ्या वडिलांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांना या सगळ्या लोकांनी अपहरण करून नेलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधात तक्रार माझी अशी अशी आहे. म्हणजे बघा की जर आपल्याला विजय मिळवायचा आहे आणि काही सदस्य आपल्या बाजूला येत नाही आहेत तर काय करायचं, त्यांच्या घरच्यांना पकडायचं आणि अपहरणाची तक्रार देऊन त्यांच्याच विरोधात गुन्हा दाखल करायचा. हा एक नवीन फंडा जो आहे तो भाजपनं या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार केलेला आहे आणि प्रशासनसुद्धा याच्यामध्ये बळी पडतं. म्हणजे साताऱ्याचे जे SP आहेत तुषार दोशी यांचं नाव आहे. ज्यावेळी अंतरवाली सराठीमध्ये लाठीमार झालेला होता तेव्हाही त्यांचं नाव होतं. फलटणमध्ये संपदा मुंडेचं प्रकरण घडलं त्यावेळी त्यांचं नाव होतं. साताऱ्यासारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रगचा साठा सापडला त्यावेळी हे पोलीस किती तत्पर होते, तेव्हा कशा झोपा काढत होते याचं उत्तर त्यांना माहिती नाही आहे. पण ज्यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांचे आदेश येतात तेव्हा मात्र आपली कर्तव्यनिष्ठता ही घटनेच्या प्रती आहे हे विसरून आपल्या सत्ता चालवणाऱ्यांचे आपण जणू दलाल आहोत अशा पद्धतीनं हे पोलीस दल कसं काम करतं. म्हणजे ज्यांच्या विरोधात हे झालेलं आहे त्यांच्याबद्दल मला काडीचीही सहानुभूती नाही आहे. काल जेव्हा निकाल आला त्याच्यानंतर शंभूराज देसाई हे बरीच विधानं करत होते की आणि भाजपनं कसा नीचपणाचा कळस केलेला आहे याची सुरुवात त्यांनी केलेली आहे, शेवट आम्ही करू असं म्हणत होते. पण जे शंभूराज देसाई हे आत्ता म्हणतायत मुळात 2022मध्ये हेच तर काम शिंदेंनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलेलं होतं आणि हे त्यावेळी तुम्ही भाजपला सत्तेत आणण्यासाठी करत होतात. आता जर तुम्ही भाजपला उरावरती घेतलं आहेच तर मग त्यांचा बुक्क्यांचा मार तुम्हाला सहन करावाच लागणार. आणि ही संस्कृती जी आहे ती शेवटी तुम्ही या महाराष्ट्रामध्ये कुणामुळे आलेली आहे तर ती तुमच्यामुळेच आलेली आहे. त्यामुळं शंभूराज देसाई आज ज्या काही गोष्टी म्हणतायत त्याच्याबद्दल जराही कुणाला सहानुभूती वाटण्याचं कारण नाही. म्हणजे आज जी सदस्यांची पळवापळवी झालेली आहे तशाच पद्धतीनं आमदारांची पळवापळवी कधी काळी झालेली होती. आता बघा, म्हणजे शिंदेंनी आभार मानले पाहिजेत की त्यावेळी ज्या आमदारांना त्यांनी पळवून नेलेलं होतं त्यांच्या कुटुंबियांना शोधून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनी असे अपहरणाचे गुन्हे दाखल केले नव्हते आणि त्यांना मतदानापासून रोखलं नव्हतं.
ते जर रोखलं असतं तर काय झालं असतं, हा सुद्धा याच्यातला सवाल आहे. आणि धक्कादायक बाब काय आहे याच्यामध्ये, की ज्या व्यक्तीनं ही कंप्लेंट दिलेली होती, वाईचे एक सदस्य आहेत, त्यांच्या मुलानं ही कंप्लेंट दिलेली होती. विकास दिनकर शिंदे असं या तक्रारदाराचं नाव आहे. आणि तो व्यक्ती बघा, राजेंद्र राजपुरे, अनिल देसाई, भैया डोंगरे आणि संदीप मांडवे या 4 जणांच्या विरोधात कंप्लेंट दाखल करतो. त्यातले अनिल देसाई आणि संदीप मांडवे हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. ज्या दिवशी मतदान होणार आहे त्याच दिवशी मध्यरात्री ही कंप्लेंट दाखल होते आणि पोलीस 10-10 गाड्यांचा ताफा घेऊन तिथं त्या हॉटेलमध्ये पोहोचलेले होते आणि त्यांना हव्या असलेल्या व्यक्तींचा शोध घेत होते, असा आरोप शशिकांत शिंदेंनी केला आहे. काही महिला सदस्यांच्या खोलीमध्ये सुद्धा त्यावेळी महिला कॉन्स्टेबल पोहोचल्या. मध्यरात्री एवढी सगळी तत्परता सातारा पोलिसांना वाटत होती की एक कंप्लेंट दाखल झालेली आहे आणि त्याच्यासाठी आपण धाव घेऊन तिथं पोहोचलं पाहिजे, एवढी या पोलिसांना प्राथमिकता वाटली. या प्रकरणामध्ये जनतेसाठी कुठल्याही प्रकरणामध्ये इतक्या तत्परतेनं मध्यरात्री धावताना तुम्हाला हे पोलीस कधी दिसलेले आहेत का, हा प्रश्न विचारा. कंप्लेंट काय बघा, की हा व्यक्ती जो आहे तो असं विकास शिंदे 45 वर्ष वय आहे. तो असं सांगतो की माझे वडील दिनकर शिंदे हे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये यशवंतनगर गटातून निवडून आलेले आहेत आणि माझ्या वडिलांना मतदानासाठी गेल्या 15 दिवसांपासून घेऊन गेलेले आहेत. याबद्दल मला काही माहिती नव्हतं. दिनांक 18 रोजी मार्च रोजी मला समजलं की ते महाबळेश्वरमधल्या रेड बटन हॉटेलमध्ये आहेत. तिथे मी त्यांना संध्याकाळी 6 वाजता भेटलो आणि त्यावेळी हे 4 लोक हजर होते आणि ते माझ्या वडिलांना एकांतात भेटू देत नव्हते. आणि ज्यावेळी मी नजर चुकवून वडिलांना भेटलो त्यावेळी माझ्या इच्छेविरोधात या लोकांनी मला घेऊन गेलेलं आहे, डांबून ठेवतात आणि माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करू अशी या लोकांनी धमकी दिलेली आहे, अशी माझी खात्री झाली माझ्या वडिलांना. आणि माझ्या वडिलांची हत्या करण्याच्या उद्देशानं या 4 लोकांनी अपहरण करून डांबून ठेवलेलं आहे. आता हा व्यक्ती कंप्लेंट देतोय. त्याच्यानंतर बघा की ज्या वडिलांसाठी या मुलानं कंप्लेंट दिली त्या वडिलांनी शेवटी मतदान जे आहे ते आपल्याच पक्षाला केलं. त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलेलं होतं की माझं कुठलंही अपहरण झालेलं नाहीये, मी माझ्या स्वखुशीनं इथं आहे. पण तरीसुद्धा म्हणजे ज्यावेळी भाजपचा आकडा 27 आहे आणि त्यांना बहुमतापर्यंत पोहोचायचं आहे, म्हणजे काही लोक त्यांनी फोडली सुद्धा. किती लोक फोडली तर जवळपास 5 लोकांचं मतदान जे आहे, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि अजून एक, असे 5 लोकांनी त्यांना मतदान केलं. पण 32 लोक येऊन सुद्धा प्रश्न मिटत नव्हता, कारण संख्याबळ 65चं आहे, 34चा आकडा होतो बहुमताचा. मग काय करायचं तर 2 लोक बाद कसे करता येतील, तर ते असे बाद केले की ज्यांच्या विरोधात यांनी धमकावलेलं आहे, यांनी आमचं अपहरण केलेलं आहे आमच्या वडिलांचं, असं म्हणून मुलाची तक्रार होते. आणि मग अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना मतदान करता येत नाही. या दोघांना मतदान करता यावं यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई गाडीमध्ये घेऊन त्यांना येतात, सभागृहामध्ये न्यायचा प्रयत्न करतात. पण पोलीस इतके साताऱ्याचे हुशार की तिथं साध्या गणवेशामध्ये सुद्धा त्यांचे काही लोक उपस्थित होते आणि शेवटी अतिशय तत्परतेनं ते या 2 लोकांना उचलतात आणि सभागृहामध्ये त्यांना मतदान करता येत नाही. म्हणजे निवडून आलेल्या सदस्यांना मतदानापासून रोखण्यासाठी मतदानाच्या दिवशी गुन्हा दाखल होतो. आणि अशा पद्धतीनं आमदारांची पळवापळवी आपण याच्या आधी पाहिलेली आहे. BMC, ठाणे इकडच्या अनेक निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं होतं की नगरसेवक घेऊन जातात हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, पण कधी त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या वडिलांच्या जीवाला धोका आहे म्हणून तक्रार दाखल केल्याचं तुम्ही पाहिलं होतं का? नाही. पण जेव्हा भाजप सत्तेत असते तेव्हा मात्र हे होऊ शकतं, हे या प्रकरणानं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आता साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा झेंडा रोवला गेलेला आहे आणि तो महेश शिंदे यांच्या पत्नीच्या रूपानं, की जे एकनाथ शिंदेंचे आमदार आहेत. साहजिक आहे की ही सगळी लढाई जी आहे ती शिंदे आणि भाजपमधली होती. आता शिंदेंना पण कळून चुकणार आहे की एका मर्यादेच्या पलीकडं आपल्याला पक्षाचा विस्तार करणं किती अवघड आहे आणि जितकी फडणवीसांची इच्छा, जितकी भाजपची इच्छा, तितकंच त्यांना वाढता येणार आहे का, हा सुद्धा प्रश्न या संपूर्ण निवडणुकीमधून आपल्याला उपस्थित झालेला दिसतो.
आणि एका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी. म्हणजे या संपूर्ण प्रकरणानंतर जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये शशिकांत शिंदेंचं एक वाक्य होतं की आमिष काय दाखवलं गेलं तर 500 कोटींची कामं तुमच्या गटामध्ये देऊ आणि 5 कोटी रुपये, 500 कोटींचा निधी जिल्हा परिषद सदस्याला. हा महाराष्ट्र 11 लाख कोटींचं जे कर्ज घेऊन बसलेला आहे तो अशा राजकारण्यांच्या या मस्तीमुळं, आणि म्हणून हे सगळं असं दिवसाढवळ्या तुमच्या देखत चाललेलं आहे. आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी हे होतं. अर्थात याचा एक ट्रेलर विधानसभेत आपण बघितलेला होता, तेच आता खालच्या लेवलला होतंय. आणि ज्यांच्याबद्दल हे होतंय त्यांच्याबद्दल तर सहानुभूती बाळगून काय उपयोग, कारण मुळात त्यांनीच कधी काळी हे कृत्य केल्यामुळं आज भाजप सत्तेमध्ये आहे. आणि एरवी तुम्हाला भाजप चालते, एरवी तुम्हाला भाजपच्याच सत्तेमध्ये सगळे फायदे घ्यायचे आहेत. ईडीच्या चौकशीपासून तुम्हीच घाबरलेला आहात म्हणून इथं आहात सत्तेत. आणि मग भाजपनं असं केलं की मग मात्र लोकशाहीच्या नावानं गळे काढायचे आणि त्यांना आपण धडा शिकवू असं म्हणायचं. हे चालणार नाही. मुळात ही जी एक सगळी विरोधकांची, म्हणजे आवाज उठवणार तरी कोण, आवाज उठवणाऱ्यांच्या बद्दल सुद्धा जनतेच्या मनामध्ये सहानुभूती शिल्लक राहू नये, हे या राज्यामध्ये भाजपनं केलेलं आहे. राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडली आणि आता फोडणाऱ्यांनाच संपवण्याचं राजकारण भाजप आपल्या मस्तीमध्ये आपल्या स्टाईलमध्ये करत आहे. आणि त्याच्या विरोधातली हूं की चू आता जनता कशी ऐकून घेईल हा सुद्धा याच्यातला मूळ प्रश्न आहे. सातारा जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा, आणि ज्या सुसंस्कृत राजकारणाचं आपण एरवी उदाहरण देतो संपूर्ण देशाला, त्या यशवंतरावांच्या जिल्ह्यामध्ये हे असे प्रकार होत आहेत. एक प्रकारे वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. आणि अशा गलिच्छ राजकारणासाठी आता तुम्ही पण तयार राहा, कारण तुम्ही सगळे पण या सगळ्यामध्ये मूक प्रेक्षक आहात. तुम्ही पण या सगळ्या विरोधात कधी काही बोललेले नसाल, त्याच्यामुळंच ही गुरमी जी आहे ती सत्ताधाऱ्यांना पण आलेली आहे. त्यामुळं याच सगळ्या लोकांना गृहीत धरून हा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा खेळ चालू आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये जे झालं ते आता कदाचित कोर्टात जाईल, पण जिथं महाराष्ट्राच्याच सत्ता संघर्षाचा निकाल लागलेला नाही आहे तिथं या केसचा निकाल लागेल का? तुम्हाला काय वाटतं? आणि तुमच्या कमेंट्स या सगळ्याबद्दल आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.